मंडळी नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज एक अशी घटना घेऊन आलो आहे, एक अशी कथा, एक भयकथा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। आणि जेव्हा तुम्ही कथा ऐकसाल ना, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की त्या जगामध्ये स्वतः तुम्ही उतरलायत काय की। कथा खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ही कथा कशी वाटली हे शेवटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला उशीर न करता आपण आपल्या कथेला सुरुवात करूयात। स्वानंदी आपल्या घराच्या छतावर नितीनची वाट बघत बसली होती। वातावरण अगदी शांत होतं, थंड थंड हवा लागत होती। आकाशामध्ये पूर्ण चंद्र निघाला होता आणि रात्रीचे 10 वाजले होते आणि त्यातल्या त्यात आज पौर्णिमा होती। त्या चंद्राच्या प्रकाशाने पूर्ण गाव छतावरून स्पष्ट दिसत होतं आणि स्वानंदी गावामध्ये येणाऱ्या रस्त्याकडे बघत होती। आणि अखेरकार नितीनची बाईक त्या रस्त्यावरून येताना दिसली। स्वानंदी फार खुश झाली, तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून उभारून येत होता, कारण नितीन हा स्वानंदीचा होणारा नवरा होता। नुकतीच त्यांची सोयरीक ठरली होती। आता स्वानंदी ही नितीनच्या मामाची मुलगी होती आणि हा नितीन स्वानंदीच्या आत्याचा मुलगा। आणि त्यातल्या त्यात स्वानंदी आणि नितीन या दोघांचं प्रेम अगोदरपासूनच होतं, पण यांचं हे प्रेम त्यांच्या आईवडिलांना अजिबात माहीत नव्हतं। आणि योगायोग असा घडला की घरच्यांनीच त्यांचं लग्न ठरवलं। यामुळे ते दोघं पण खूपच खुश होते आणि त्यांना आता असं वाटत असे की कधी कधी हे आडवे दिवस जातात आणि लग्न होतं आणि आपण एकमेकांना मन भरून भेटू शकतो, कारण त्यांच्यासाठी आताचा एक तास जणू एका दिवसासारखाच होता। आणि का नसणार, कारण ते पहिल्यापासूनच एकमेकांवर प्रेम करायचे आणि प्रेमामध्ये ते कधीच फिजिकल रिलेशनशिपमध्ये गेले नव्हते। दोघांचं पण एकच म्हणणं होतं की लग्न अगोदर तसं काहीच करायचं नाही। आणि आत्ता मात्र त्यांचं लग्न ठरलं होतं आणि आता दोघांच्या पण मनात एकच गोष्ट की चान्स भेटला की सगळं काही करायचं, कारण लग्न तर आता होणारच आहे। मग आता केलं काय आणि समोर केलं काय, त्यांना अजिबात कंट्रोल होत नव्हतं। हीच अवस्था स्वानंदी आणि नितीनची सुद्धा होती। नितीनची बाईक स्वानंदीच्या घरासमोर येऊन थांबली। स्वानंदी छतावरून पळतच खाली आली। तिच्या चेहऱ्यावर अलगच चमक आली होती आणि ती चमक नितीनमुळे होती। हे सगळं तिच्या घरच्यांना समजलं होतं, म्हणून तिलाच त्यांना पाय धुण्यासाठी पाणी द्यायला लावलं। स्वानंदी तिच्या आत्याला म्हणजे नितीनच्या आईला पाय धुण्यासाठी पाणी देते आणि ती पाय धुवून घरात जाते। आता स्वानंदी आपल्या हातात नितीनला पाणी देण्यासाठी पाण्याचा भरलेला मग घेऊन उभी राहते। आता दोघांच्याही मनात एकच गोष्ट असते, ती म्हणजे एकमेकांच्या मिठीत यायचं। आणि त्याच क्षणी नितीन पटकन स्वानंदीला आपल्या जवळ खेचतो आणि मिठीमध्ये घेतो। मिठीमध्ये घेतल्याच्या नंतर थोड्या वेळानंच तिला चुंबन करायला लागतो। बराच वेळ होतो। नितीनची आई आणि स्वानंदीची आई ह्या दोघीजणी जवळजवळ बसलेल्या असतात आणि ह्या दोघीजणी विचार करत एकमेकींना बोलतात की किती वेळ हे दोघंजणं बाहेर थांबणार आहेत, आत येणार आहेत की नाहीत। त्यावर स्वानंदीचे वडील म्हणतात की अरे थांबा, त्यांचं लग्न ठरलंय, थोडा वेळ त्यांना बोलू द्या की, हे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये परत येणार नाहीत। स्वानंदीच्या वडिलाचं असं बोलणं झालंच की तेवढ्यातच स्वानंदी आणि नितीन दोघे पण घरात येतात। तेव्हा घरातले सगळेजण त्यांच्यावर हसत होते। नितीन लाजत मामाच्या बाजेजवळ येऊन बसतो। आता नितीन आणि त्याची आई स्वानंदीच्या घरी येण्याचं कारण असं होतं, ती स्वानंदीचे वडील म्हणजे नितीनचे मामा अचानक आजारी पडले होते आणि गेल्या पौर्णिमेपासून बिमार होते। अनेक उपचार करून बघितले, दवाखाना, आयुर्वेदिक, जितके टॅब्लेट असतील, जितक्या गोळ्या असतील, जेवढे उपाय असतील तेवढे करून बघितले, पण काहीच गुण आला नाही। आणि त्यात गेल्या 30 दिवसांमध्ये 20 किलो वजन कमी झालं। आश्चर्याची गोष्ट आहे, सर्वसाधारण माणूस जर बिमार पडला तर 5 ते 6 किलो वजन कमी होतं, पण स्वानंदीच्या वडिलांचं वजन 20 किलो कमी झालं होतं। ही थोडी आश्चर्याची गोष्ट आहे। आणि हीच गोष्ट स्वानंदीच्या आत्याच्या मनामध्ये खटकू लागली, म्हणजे नितीनच्या आईच्या मनामध्ये।
आणि नितीनची आई त्याच्या मामाला विचारते, तू काय खाल्लं होतास का किंवा कुठे गेला होतास का? नितीनचा मामा म्हणतो, नाही अगं, मी कुठेही गेलो नाही आणि काहीही बाहेरचं खाल्लं नाही. आणि येऊन जसा रात्रीला झोपी गेलो तसा सकाळी उठण्याचा प्रयत्न करत होतो, पण अंगात काही जीवच नाही राहिला. मला माझा स्वतःचा हात उचलण्याची ताकदसुद्धा अंगात राहिली नाही आणि त्या दिवसपासून मी बाजेवरच आहे. उठू शकलो नाही. अनेक डॉक्टरांना बोलवलं, पण तेही काहीच करू शकले नाहीत. यावर नितीनची आई म्हणाली, लक्ष कर, तू कुठे गेला होता का? की कोणाच्या हाताचा प्रसाद म्हणून काही खाल्लं होतं का? की असं जे दुसऱ्यांच्या संबंधित तू काय केलं होतं ते जरा लक्ष कर, चांगलं आठव नीट. नितीनचा मामा म्हणतो, अरे हां, एक गोष्ट झाली होती, ती मी तुला सांगतो. आमच्या गावातला तो सखाराम तात्यांचा मुलगा आहे ना, त्यांच्या अंत्यविधीला गेलो होतो मी. त्याला मी खांदासुद्धा दिला होता स्मशानात नेईपर्यंत. आणि एकदा त्यांच्या अंगावरची फुलं माझ्या अंगावर पडली होती जेव्हा मी ते प्रेत स्मशानात खाली ठेवत होतो तेव्हा. पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात, याचं काही नाही. आणि मग मी घरी आलो, अंघोळ केली, जेवण केलं आणि झोपलो. आणि सकाळी उठण्याचा प्रयत्न करत होतो तर उठताच येत नव्हतं. बस एवढंच केलं बघ त्या दिवशी, यानंतर काहीही नाही. यावर नितीनची आई म्हणाली, नितीनच्या आईचं नाव वनिता असं होतं. बरं, तो मुलगा कसा वारला होता? लेकरं बाळं होती का त्याला? लग्न बिग्न झालं होतं की नाही त्याचं? नितीनचा मामा म्हणतो, नितीनच्या मामाचं नाव प्रकाश असं होतं. अगं, तो खूपच विचित्रपणाने मेला. त्याचं लग्न नव्हतं झालं, पण तो एका मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा म्हणे. आणि तो मुलगा त्या मुलीला भेटण्यासाठी तिच्या गावामध्ये गेला होता. ती मुलगी आमच्या शेजारच्या गावाची होती. हा तिला भेटण्यासाठी अर्ध्या रात्री गेला होता तिच्या गावात. पण तिच्या घरच्यांनी या दोघांना निर्वस्त्र एकमेकांच्या मिठीत पाहिलं आणि याला मारायला लागले. मारता मारता हा कसा बसा निसटला आणि आपली बाईक घेऊन पळून जाऊ लागला. पण याच्या मागे त्या गावातले माणसंसुद्धा गाड्या घेऊन लागले. हा खूपच वेगाने गाडी पळवत होता आणि अचानक त्या गावाच्या फाट्यावर असलेल्या पिंपळाच्या झाडाला धडकला आणि जागीच बिचारा ठार झाला. आणि तो तिकडे मेला. आणि त्या मुलीच्या घरच्यांनी तिला घरातच फाशी देऊन मारली. तिच्या घरच्यांचं तर असंच म्हणणं होतं की तो मेला म्हणून तिने फाशी घेतली. पण काही लोक म्हणतात की तिने स्वतः फाशी घेतली नाही, तिला फाशी दिल्या गेलेली आहे, कारण तिचे हात आणि तिचे पाय बांधलेले होते. पण त्या घरामधले जे माणसं आहेत ते थोडे दादागिरीवाले होते, त्यामुळे त्यांच्यावर कोणी हा प्रश्न उचलला नाही. जे झालं ते तिथंच विसरून गेले. आता यावर वनिता म्हणते, मनातल्या मनात म्हणते, म्हणजे तो मुलगा आता बहुतेक मुंजास आला आहे आणि त्याची वासनेची भूकच त्याला परत येण्यास भाग पाडते आणि बहुतेक याचाच असर माझ्या भावावर दिसतोय. असं म्हणून वनिता पुन्हा तिच्या भावाला म्हणते, बरं दादा, आपण बघूयात उद्या काय करायचं ते करू काहीतरी, तू आता झोप, आम्ही पण झोपतो, बराच उशीर झालाय ना. असं म्हणून वनिता आणि नितीन हे सगळे जेवण करून आपापल्या जागेवर जाऊन झोपतात. सकाळ होते, सगळ्यांच्या आंघोळी होतात, जेवण होतात आणि सकाळच्या 11 वाजता वनिता म्हणजे नितीनची आई नितीनला म्हणते की नितीन, चल आपण देवीचं दर्शन करून येऊयात, खूप पावणारी देवी आहे बघ. नितीन आणि त्याची आई गावाजवळील जगदंबा माताच्या मंदिरामध्ये जातात आणि त्या मंदिरात हरिदादा नावाचा पुजारी असतो. हरिदादा यांना देवीची भक्ती करून करून एक सिद्धी प्राप्त झालेली असते. या सिद्धीच्या मदतीने हरिदादा लोकांच्या अंगातील भूतं किंवा घरातील भूतं किंवा नकारात्मक ऊर्जा हटवण्याचं काम करतात. आणि या कामासाठी हरिदादा कुठलेही पैसे घेत नाहीत किंवा कुठलीही सिदा घेत नाहीत, ना देणगी घेत नाहीत. वनिता आणि नितीन दोघेही जगदंबा माता मंदिरामध्ये येतात. पहिले देवीचं दर्शन घेतात आणि नंतर हरिदादा जवळ येतात. आणि आल्याच्या नंतर वनिता म्हणते, हरिदादा कसे आहात तुम्ही, तब्येत बरी आहे ना? हरिदादा म्हणतात, बरी आहे. तुझं कसं येणं झालं गपोरी, बऱ्याच दिवसांनी, घरी सगळं ठीक आहे ना? वनिता म्हणते, दादा आमच्या घरी सगळं ठीक आहे, पण इथं भावाच्या घरी थोडी वेगळंच चालू आहे. हरिदादाला वनिता जो काही प्रकार घडलेला आहे तो सगळा सांगते आणि म्हणते, मला तर थोडं विचित्रच वाटते दादा, कारण माणसाचं वजन
20 किलो एका महिन्यात कसं कमी होईल? त्यावर हरिदादा म्हणतो, काळजी करू नको, तू हे लिंबू घे आणि देवीच्या पायथ्याशी ठेव आणि तिथून थोड्या वेळाने उचलून आण. हरिदादाने सांगितल्याप्रमाणे वनिता ते लिंबू घेते आणि देवीच्या पायथ्याशी ठेवते आणि थोड्या वेळानं पुन्हा उचलून आणते आणि हरिदादाशी देते. हरिदादा काही वेळ त्या लिंबावर मंत्र टाकतात आणि ते लिंबू एका पांढऱ्या कपड्यात बांधून वनिताला देतात आणि म्हणतात की पोरी, हे लिंबू घे, घरी जा आणि तुझ्या भावाच्या उशाला ठेव. पण लक्षात असू दे बरं का, तू हे लिंबू उशाखाली ठेवत असताना तुझ्या भावाला भनकसुद्धा लागू नये. रात्रभर त्याच्या उशाला राहिलं पाहिजे आणि सकाळी त्याला न सांगता सकाळी 4 वाजता त्याच्या उशाखालचं लिंबू काढून घे. लिंबू जर सडून गेलं तर समजून जा की त्याच्यावर कोणीतरी आहे, म्हणजे तो मुंजा किंवा वाईट शक्ती. वनिता हरिदादाचं बोलणं ऐकून ते लिंबू आपल्याजवळ ठेवते आणि घरी जाते. घरी येताच स्वानंदी त्यांना पाणी देते आणि चहा ठेवते. वनिता जाऊन आपल्या भावापाशी बसते, त्याला बोलते, गप्पा मारायला चालू करते. बोलता बोलता वनिता ते लिंबू प्रकाशच्या उशाखाली ठेवते. नंतर त्यांच्या गप्पा गोष्टी चालतात. स्वानंदी आणि नितीन यांना चिडवतात, जसं की नवलग्न होणाऱ्या जोडप्यांना चिडवतात ना, त्याच प्रकारे या दोघांसोबत सुद्धा होतं. या दोघांना सुद्धा चिडवत असतात. रात्र होते, सगळी झोपी जातात आणि रात्रीच्या 1:30 वाजता स्वानंदी आणि नितीन भेटायचं ठरवतात. दोघेही रात्रीला भेटण्यासाठी आतुर झालेले असतात आणि दोघेही ठरलेल्या वेळाला छतावर येतात. त्यांना माहीत असतं आता एवढ्या रात्री घरातलं कुणीच उठत नाही. घरातील बाया तर उठतच नाहीत आणि बाबा म्हणजे प्रकाश, ते तर आजारीच आहेत. त्यांना उठून बसण्या इतकं सुद्धा अवसान त्यांच्या अंगामध्ये नाही आहे, हे चांगलंच माहीत होतं त्यांना. त्यामुळे दोघंजण अगदी मनमोकळ्या मनाने भेटण्याचा निर्णय करतात आणि छतावर येतात. दोघं एकमेकांना बघतात की लगेच उशीर न करता एकमेकांच्या मिठीत शिरतात. एकमेकांना घट्ट आवळून धरतात. नितीन आणि स्वानंदी एकमेकांना बेभान होऊन चुंबन करत होते. चुंबन करता करता बराच वेळ होतो आणि दोघेजण हळूहळू आपल्या अंगावरचे कपडे काढत होते. नितीन स्वानंदीच्या अंगावरचे काढत होता आणि स्वानंदी नितीनच्या अंगावरचे. दोघांनी एकमेकांच्या अंगावरचे कपडे कामापुरतेच काढले होते आणि आता दोघंजण एकमेकात मग्न होणारच की स्वानंदीचं लक्ष पायऱ्याकडे जातं आणि स्वानंदी दचकून नितीनला दूर ढकलते आणि अंगावर पटकन कपडे घातले जेवढे काढलेले आहेत तेवढे, आणि ती एकसारखी पायरीकडे बागत उभी राहते. नितीनसुद्धा आपले कपडे गडबडीने घालतो आणि स्वानंदीला म्हणतो, काय झालंय, करायचं नाही का? आता का थांबतेस? आपलं लग्न होणार आहे ना, आता तर एकदा होऊन जाऊ दे ना यार, ये ना जवळ जराशी. नितीन स्वानंदीला जवळ होडत म्हणतो. स्वानंदी त्याला दूर ढकलते आणि म्हणते, वेडा झालास का? इकडं बघ, पायऱ्यावर कुणीतरी आहे बसलेलं. पायऱ्यावर थोडा डिम्म प्रकाश होता, त्यामुळे कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हतं. पण जे काही होतं ते अजिबात हालचाल करत नव्हतं. जणू एकसारखं या दोघांकडे बघत असेल आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं एखादा माणूस तिथं बसलेला आहे. नितीन आपल्या खिशामधून मोबाईल बाहेर काढतो आणि फक्त डिस्प्लेचा फ्लॅश मारून बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण पायऱ्यांवर बसलेलं दुसरं कोणी नव्हतं. स्वानंदीचे बाबाच होते, पण त्यांची जी अवस्था होती ती जरा वेगळीच होती. प्रकाशचं पूर्ण अंग भिजलेलं होतं. प्रकाश म्हणजे स्वानंदीचे बाबा. त्यांचे डोक्याचे पूर्ण केस अशा प्रकारे वाऱ्यात झुळकत होते जसे पाण्यात झुळकतायत. खूपच विचित्र प्रकार त्यांचे डोळे होते, एखाद्या मांजरासारखे दिसत होते. त्यांच्या अवतीभोवती माशा घुंगत होत्या आणि हाच प्रकार बघून दोघेही जोरात ओरडतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून डोळेच बंद करतात. यांचं हे असं ओरडणं ऐकून घरातले झोपलेले सगळेजण पळतच छतावर येतात. स्वानंदीची आई मीरा, काय झाले इतकं ओरडायला, आणि ते पण एवढ्या रात्री तुम्ही छतावर काय करतायत? तेवढ्यात वनिता म्हणते, हो, आणि तुम्हाला घर नव्हतं का घरामध्ये बोलायचं, तर एवढ्या रात्री छतावर कशाला यायचे? आता हे काय मॅटर आहे तुमचा असा? तुमचं असंही लग्न होणारच आहे ना, लपून भेटण्याची काही गरजच नाही. पुन्हा मीरा बोलते, बरं सोडा, तुम्ही ओरडलात का ते आम्हाला सांगा. स्वानंदी बोलते, आई आई बाबांना मी पाहिलं, ते इथे छताच्या पायऱ्यांवर येऊन बसले होते. खूप विचित्र दिसू लागले ग. त्यांना बघून असं वाटत होतं जणू एखादे
मृतदेह जमिनीतून येऊन बसलेला आहे. स्वानंदीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रागाने वनिता म्हणते, काय भावळटासारखं बडबडतीये. तुझ्या बाबांना जाग्यावरून उठता पण येत नाहीये आणि तू म्हणतेस की तुझे बाबा इथं येऊन बसले होते, आणि ते पण विचित्रपणाने. तुम्ही काय नशा वगैरे केलायत का? आईचं बोलणं रोखतच नितीन पण म्हणतो, स्वानंदी खरंच बोलते, मी पण पाहिले मामांना, फार विचित्र दिसत होते. विश्वास करा आमचा, आम्ही खोटं का बोलणार. आणि विश्वास येत नसेल ना तर चला आपण मामांच्या खोलीमध्ये जाऊयात आणि बघूयात ते त्यांच्या खोलीमध्ये आहेत की नाहीत ते. आताच खरं काय आणि खोटं काय होईल. नितीन असा बोलला की सगळेजण प्रकाशच्या खोलीत येतात. तर प्रकाश हा आपल्या बाजेवरच झोपलेला असतो. सगळेजण प्रकाशच्या बाजेभोवती येऊन उभे राहतात. प्रकाशला जाग येते, तो डोळे उघडतो. तर सगळेजण माझ्या खोलीत कसे काय असा विचारतो. त्यावर वनिता म्हणते, प्रकाश तू खोलीतून बाहेर आला होता का? त्यावर प्रकाश थोडा हसतो आणि म्हणतो, मस्करी करतेस का ताई, मला जाग्यावरून उडता सुद्धा येत नाही, आणि या टायमाला घरात फिरू का मी? काही पण नको बोलू. प्रकाशचं असं बोलणं झाल्याच्या नंतर वनिता म्हणते, असं मी नाही म्हणत रे बाबा, असं तुझा भासा आणि तुझी लेक म्हणतीये. त्यावर प्रकाश म्हणतो, भास झाला असेल त्यांना, जा झोपी जा आता. प्रकाश असा बोलल्यावर सगळेजण आपापल्या खोल्यांकडे निघतात. सर्वांमागं स्वानंदी होती. मध्ये सर्वजण त्या खोलीच्या बाहेर निघले आणि लास्टला स्वानंदी बाहेर निघणारच की तिने मागं वळून बघितलं. तर तिचे बाबा तिच्याकडे बघून एक भीतीदायक हास्य देतात. तिला अशा प्रकारे खुणवतात जणू ते तिच्या शरीराचा उपभोग करण्यास व्याकुळ आहेत. आणि हे सगळा प्रकार स्वानंदीनं पाहिल्यानंतर स्वानंदीला वाटतं की हे पण माझे भासवतात का काय, आणि ती पटकन त्या खोलीच्या बाहेर येते आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपी जाते. आता असले विचार स्वानंदीच्या डोक्यामध्ये फिरत होते आणि या विचाराने स्वानंदीला रात्रभर झोपच येत नव्हती. तिच्या डोक्यामध्ये सतत हेच विचार की हाच अचानक बाबा माझ्यासोबत असे का वागले असतील, ते माझ्याकडे असे विचित्र प्रकारे का बघत असतील, आणि मला ते अशा घाणेरड्या खुणा का करत असतील. मला तर असं वाटतंय जेव्हा आम्ही दोघंजणं छतावर एकमेकांसोबत गुंतलो होतो त्यावेळेस माझे बाबा खरंच तर येऊन बसले नसतील ना, आणि त्यांनी जेव्हा माझं शरीर उघडं पाहिलं त्यावेळेस त्यांचं तर मन नसेल ना झालं माझ्यावर, किंवा माझ्यावर वाकडा डोळा तर पडत नसेल ना त्यांचा. नाही, असं कसं होणं शक्य आहे. मी त्यांच्या समोरच लहानाची मोठी झालेली आहे, असं ते कोणताही विचार करू शकत नाहीत. पर विचार नाही करू शकत तर मग त्यांनी मला घाणेरडे इशारे का दिले. पर ते जर सगळं खरं असलं असतं तर आम्ही खाली येईपर्यंत बाबा इतक्या लवकर त्यांच्या खोलीमध्ये जाऊन तरी कसे बसले होते. हा भास म्हणावा की काय म्हणावा, अशा प्रकारचे विचार स्वानंदीच्या डोक्यामध्ये रात्रभर चालू होते. बघता बघता सकाळचे 4 वाजले. स्वानंदीच्या कानावर दरवाजा उघडण्याचा आवाज आला. स्वानंदी आपल्या खोलीतून बाहेर येते तर बघते आपली आत्या वनिता तिच्या बाबाच्या खोलीमध्ये जात होती. एवढ्या सकाळी 4 वाजता. स्वानंदीला थोडं विचित्र वाटतं. वनिता ते लिंबू घेण्यासाठी प्रकाशच्या रूममध्ये जाते आणि जसं हरिदादाने सांगितलं होतं 4च्या टायमाला जायचं. त्यावेळेस सगळेजण गाढ झोपीमध्ये असतात. कुणाला काहीही समजत नाही आणि प्रकाशला सुद्धा समजणार नाही. याच हेतूने वनिता 4 वाजता प्रकाशच्या रूममध्ये ते लिंबू आणण्यासाठी गेली आणि ते लिंबू घेऊन आपल्या पदरात झाकून रूमच्या बाहेर आली. रूमच्या बाहेर येताच वनिताने ते लिंबू बाहेर काढलं आणि त्याच्यावर बांधलेला तो पांढरा कपडा आहे तो पांढरा कपडा देखील काढला. पण जसा तो पांढरा कपडा काढला तसं त्या घरामधले जे लाईट आहेत ते अचानक मिचमिच करायला लागले. लाईन येणं जाणं करू लागली. घराच्या बाहेर विजांचा कडकडाट होत होता. अचानक असं वातावरण बदललं होतं आणि अचानकच घरामध्ये जोरजोरात वारा सुटायला लागला. त्या वाऱ्यांमध्ये स्वानंदीसुद्धा आपल्या रूमच्या बाहेर आली. आता ती पहिलीच रूमच्या बाहेर होती, दरवाजाच्या आडोशाला लपली होती. पण तिलासुद्धा हे अचानक बदललेलं वातावरण परेशान करत होतं आणि ती भीतीला हात टेकवत आपल्या आत्यापाशी आली, म्हणजे वनितापाशी, आणि हिच्या खांद्याला धरलं. बाहेर विजांचा कडकडाट, घरामध्ये सुसाट सुटलेला वारा, घरातले लाईट मिचमिच करतायत.
आणि त्यातल्या त्यात पुन्हा झाडांचा कचरा घरामध्ये येत होता. जणू कोणी झाडाची पानंच. स्वानंदीच्या हाताला एक पान अडकलं, तर स्वानंदीने त्या पानाकडे लक्ष देऊन बघितलं तर ते पान पिपळाच्या झाडाचं होतं. आता स्वानंदीच्या घरासमोर पिपळाचं झाड तर नव्हतं, पण त्या घरासमोर दुसरं कुठलंही झाड नव्हतं. मग एवढी झाडाची पानं घरामध्ये येत आहेत कशी? आणि अचानक सगळं काही शांत झालं, जसं की काही झालंच नाही. घरात कुठेही कचरा दिसत नव्हता, वारं सुटत नव्हतं. घरामधले लाईटाचे मिचमिच करायचे ते पण आता बंद झाले होते. सगळं काही शांत झालं होतं. असं वाटत होतं की काही झालंच नाही. आणि यांना असं वाटत होतं जणू की हे जे काही सगळं झालेलं आहे हे सगळा भास आपल्यासोबतच झालेला आहे. कारण एवढं सगळं होऊनही त्या घरामधला दुसरा माणूस कोणीही उठला नाही. ना प्रकाश उठला, ना नितीन उठला, ना स्वानंदीची आई मीरा उठली. ही गोष्ट यांना थोडी विस्कटल्यासारखी वाटू लागली. तेव्हा स्वानंदीने वनिताला विचारलं, आत्या, तुमच्या हातामध्ये काय आहे? तर तिच्या आत्याने ते पांढरा कपडा काढलेला लिंबू तिला दाखवलं. पूर्णपणे काळसट पडलेलं, सगळं सडून गेलेलं. त्या लिंबामधून काळ्या रंगाचा पदार्थ सुद्धा बाहेर येत होता आणि त्या लिंबामधून एक वेगळाच दुर्गंध येत होता. जेव्हा असं काही होत होतं त्यावेळेस स्वानंदी तिच्या आत्याला म्हणली की आत्या, हा जो दुर्गंध आहे ना आणि हे जे अनुभव आहे ना, असाच अनुभव मला छतावर अनुभवला जेव्हा मी बाबांना पाहिलं होतं. तेव्हा त्यांच्या अवतीभोवती माशा गणगणत होत्या आणि थोडा थोडा याच प्रकारे दुर्गंध माझ्या नाकामध्ये सुद्धा येत होता. स्वानंदीला तिची आत्या म्हणाली की स्वानंदी, कुणालाही सांगू नको, आता काय झाले ते. सकाळ झाली की आपण दोघं जगदंबा माताच्या मंदिरावर जाऊ आणि तेथील हरिदादाला भेटूयात. काय करायचंय आणि काय झालंय तेच आपल्याला सांगतील. असं म्हणून वनिता आणि स्वानंदी आपापल्या रूममध्ये जातात. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर सगळेजण नाश्ता वगैरे करतात, चहापाणी करतात आणि त्या जगदंबा माता मंदिराकडे निघतात. स्वानंदी आणि तिची आत्या म्हणजे वनिताच, ह्या दोघी जणी यावेळेस त्या मंदिराकडे जातात. नितीनला सुद्धा संग येऊ देत नाहीत. तिथे गेल्याच्या नंतर ते लिंबू हरिदादाला दाखवतात आणि त्याला म्हणतात की तुम्ही म्हणले तसंच आहे. लिंबू पूर्णपणे काळं झालं आणि सडलं. आणि बघा काय झालं ते. हरिदादा त्या लिंबूवर थोडे मंत्र टाकतो, कुंकू लावतो आणि डोळे बंद करतो. तर ते लिंबू जसं पहिले होतं तसंच परत झालं. हे बघून वनिता पेचात पडली. हे कसं काय शक्य आहे? जे लिंबू सडलेलं आहे ते अचानक ठीक झालं? यावर हरिदादा तिला म्हणले, हीच माझी सिद्धी आहे. आणि पोरी, तुझ्या भावावर एक मुंजा आहे जो शरीर वासनेसाठी व्याकुळ आहे आणि जोपर्यंत त्याची भूक भागणार नाही तोपर्यंत तो तुझ्या भावाला सुद्धा सोडणार नाही, कारण तो खूप जास्त ताकदवर आहे. पण यात एक चांगली गोष्ट झाली आहे, तुझ्या भावाचं जे शरीर आहे ते त्याला साथ देत नाही, म्हणून त्याला काही करता येत नाही. नाहीतर त्याने खूप काही केलं असतं. पण तो मुंजा तुझ्या भावाला आतूनच खातोय आणि त्यानेच तुझा भाऊ वाळत चाललाय. आणि एक दिवस असा येईल की तो मुंजा तुझ्या भावाला पूर्ण खाऊन टाकेल. तुम्हाला समजणार सुद्धा नाही की हे सगळा प्रकार कशामुळं घडलेला आहे. त्याच्या अंगामधलं जे काही मांस आहे ते सगळं मांस तो मुंजा खाऊन घेईल, फक्त सापळा ठेवल. हरिदादा असं बोलल्याच्या नंतर वनिता म्हणते, दादा यावर काही उपाय नाही का हो? अहो माझ्या भावाला वाचवा हो. आणि त्यातल्या त्यात थोड्या दिवसावरच माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मतातच असं अभद्र होतंय. दादा काहीतरी करा, तुमच्या पाया पडते. त्यावर हरिदादा म्हणतो, चिंता करू नको पोरी, यावर उपाय आहे. पण तो उपाय इतका भयंकर आहे की माणूस विचारही करू शकणार नाही. आणि हा उपाय करताना जर काही चूक झाली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. काही चूक झाली तर जीवसुद्धा गमवावा लागेल. मग यात तुझ्या भावाचा जीव जाईल किंवा माझाही जीव जाऊ शकतो. हरिदादा तो उपाय वनिताला सांगतो आणि वनिता आणि स्वानंदी ह्या दोघीही जणी घरी येतात. वनिताचा आणि स्वानंदीचा चेहरा पूर्ण पडलेला असतो. वनिताच्या चेहऱ्यावरून सगळ्यांना समजतं की काहीतरी मोठं कांड झालेलं आहे, काहीतरी अडचण झालेली आहे. आणि वनिता सगळ्यांना एकत्र बोलवून त्यांना सांगते की माझ्या भावावर म्हणजे स्वानंदीच्या वडिलांवर
एका मुंजाचा प्रभाव आहे, एका मुंजाचं भूत चढलेलं आहे आणि त्याला जर काढायचं असेल तर एक उपाय आहे, पण तो उपाय खूपच भयंकर आहे. आणि तो उपाय असा असतो, एक असं प्रेत जे ताजं मेलेलं असेल आणि ते प्रेत एका मुलीचं असायला पाहिजे आणि त्या मुलीने एकदाही कामक्रिया केलेली नसली पाहिजे, एकाही माणसासोबत शारीरिक संबंध केलेले नसावे. अशा स्त्रीचा मृतदेह पाहिजे आणि त्या मृतदेहाच्या योनीमधून रक्त काढून प्रकाशच्या अंगाला लावायचं. त्या रक्ताने प्रकाशचा अभिषेक करायचा, ज्याने त्याच्या अंगावरील तो मुंजा त्या स्त्रीच्या मृतदेहाकडे ओढल्या जाईल आणि तो मुंजा तिच्या देहाचा उपयोग करण्यासाठी प्रकाशचं शरीर सोडेल. कारण प्रकाशचं शरीर त्याला साथ देत नाही आणि त्या देहाकडं तो शरीर सोडूनच येईल, कारण ते देह पूर्णपणे निर्जीव आहे. आणि तेव्हा तो या 10 सोबत कामक्रिया करण्यास सुरुवात करेल आणि जेव्हा तो कामक्रिया करत असेल तेव्हा ते देह आपोआप वाऱ्यामध्ये उडत असेल आणि त्या मुलीची आत्मा त्या स्मशानात कायमच अडकून बसेल. त्यानंतर त्या मुलीवर युगानयुगे त्या स्मशानातले आत्मे आपली वासना भूक भागवण्यासाठी वापरलीत. हा एकच उपाय आहे. म्हणजे आपल्या जर माणसाला वाचवायचं असेल तर आपल्याला एका अशा मुलीची आत्मा तिथं कैद करावी लागेल ज्या मुलीचा काहीच गुन्हा नाही. आणि जर हे करायचं नसेल तर आपल्याला आपला माणूस गमवावा लागेल. आपल्या माणसाला जर वाचवायचं असेल तर आपल्याला हे खूप मोठं पाप करावंच लागेल. आता ही सगळी गोष्ट ऐकल्याच्या नंतर स्वानंदीच्या घरचे, तिची आई, नितीन हे सगळेजण म्हणतात की हो, आपण करूयात. त्यांचं म्हणणं असं झालं, जे मेलेलं माणूस आहे त्याचा आत्मा अडको किंवा न अडको, पण जे जिवंत आहे त्याला तरी मरण्यापासून वाचवू शकतो आपण. पण यांना हे माहीत नव्हतं की समोर चालून यांच्यासमोर काय उभं आहे, यांच्यासोबत काय होणार आहे आणि यांना याची किंमत इतकी भयानक पद्धतीने द्यावं लागेल जी यांनी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल. आणि कथा इथेच संपत नाही. पुढचा भाग बघायचा असेल तर कथेला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा. नक्की पुढचा भाग अपडेट केला जाईल.